नांदुरा स्थानिक नांदुरा येथे विशेष मुलाखत घेण्याकरता दत्ताभाऊ करांगळे आणि सागरभाऊ वेरुळकर यांची, तर सर्वप्रथम मला हर्ष होत आहेत की आपण दत्ताभाऊ करांगळे यांची RTI म्हणजेच माहितीचा अधिकार या संघटनेत बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी यांची निवड झालेली आहे. सर्वप्रथम आपण यांना अभिनंदन करूया. आणि हे सागरभाऊ वेरुळकर हे तालुका अध्यक्षपदी निवड झाली, याबद्दल यांचं अभिनंदन करूया आणि जाणून घेऊया की RTI म्हणजे काय, माहितीचा अधिकार म्हणजे काय, आणि यात येणाऱ्या कोणकोणत्या अडचणी आहेत आणि जनतेला कोणकोणत्या गोष्टीपासून याच्यात सावधान राहावं लागतं. तर सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. तर जिल्हा निवड आपली झालेली आहे, तर या जनतेला किंवा आमच्या प्रेक्षकांना आपण माहितीचा अधिकार याचं एक थोडंसं विश्लेषण द्या. मी दत्तात्रय प्रकाश करांगळे, माहिती अधिकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य ही आमची संघटना आहे आणि आमची संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. तर माहिती अधिकार कायदा हा काही नवीन नाही आहे, हा 2005चा कायदा आहे. बरोबर. त्या कायद्यामध्ये नेमकं विषय असा आहे की आपल्या गावामध्ये एखादी योजना आली किंवा स्कीम आली तर आपण संबंधित ग्रामपंचायतमध्ये जातो आणि त्याबद्दल जाणून घेतो. तो आपल्याला जे कर्मचारी असतात, ग्रामसेवक म्हणा किंवा कोणतेही शासकीय अधिकारी असतात, ते आपल्याला व्यवस्थित माहिती देत नाही. तर त्याच्यासाठी एक आपण कुठल्याही अर्जावर जोडपत्रावर त्याला 10 रुपये तिकीट जर लावून आपण त्या संबंधित ग्रामपंचायतमध्ये अर्ज केला की संबंधित योजना कशाबद्दल आहे, त्या योजनेचे नियम काय आहे, त्याचे अटी काय आहे, त्याचे निष्कर्ष काय आहे, त्याची पात्रता काय आहे, तर हे मागितल्यानंतर तुम्हाला त्या योजना कोणत्या लाभार्थ्यासाठी येतात, कोणते लाभार्थी बसतात, त्याची संपूर्ण तपशीलवार माहिती भेटते. माहिती अधिकाऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिरंगाई केली असे गृहीत धरून आपल्याला पुढचे पाऊल प्रथम अपील दाखल करावे लागते. त्याच्यासोबत जर 30 दिवसात कुठली माहिती मिळाली नाही तर त्या संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध आपण दप्तर दिरंगाई कायदा, सेवा हमी कायदा व माहिती अधिकार कायदा या कायद्यानुसार त्याच्यावर शिस्तभंगाची, महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील 1979 अंतर्गत त्याच्यावर आपण शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत सुद्धा ही कारवाई कुठं करायची, हे कारवाई आपण त्याचा संबंधित जो वरिष्ठ अधिकारी आहे त्याच्याकडे देऊ शकतो किंवा आपल्या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत त्यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केलेला आहे त्यांच्याकडे देऊ शकतो आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे सुद्धा देऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत जनता जोडपत्र जेव्हा दाखल करते द्वितीय अपीलमध्ये माहिती मिळाल्यानंतर करता, तर त्या ठिकाणी 2-3 वर्ष लागतात. द्वितीय अपीलचा विषय असा आहे की द्वितीय अपीलमध्ये 2 पेक्षा 5 वर्ष लागतात. त्याचं कारण असं आहे की याच्या आधीचे जे आयुक्त होते राज्य माहिती आयोग, तर काही पद रिक्त होते, काही पदावर नियुक्ती झालेले नव्हते. त्याच्यामुळे जे प्रकरण आहे ते आधीचे वेटिंगवर आहेत आणि राज्य माहिती आयोगामध्ये रोज 10 प्रकरण निकाली काढतात. त्याच्यामुळे द्वितीय अपील करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि अर्ज निकाली काढण्याची जे प्रोसेस आहे कमी आहे. त्याच्यामुळे द्वितीय अपील दाखल न करता एखादा आदेश, प्रथम अपीलामध्ये जर एखादा आदेश भ्रमित मिळाला असेल, बरोबर, तर त्या विषयावर आपण त्याची पिटिशन कोर्टामध्ये दाखल करू शकतो का, किंवा संबंधित अजून कोणत्या अधिकारी त्याची तक्रार करता येते? नाही, त्याच्यामध्ये असं प्रावधान आहे की आपलं जे सक्षम कोर्ट आहे ते राज्य माहिती आयोगात, त्या आदेशानंतर आपण कोर्टात जाऊ शकतो. तो आदेश 5 वर्ष मिळत नाही, पण तो वेळपर्यंत इकडे जो कालावधी निघून जातो आणि अपिलार्थी हा त्रस्त होतो. बरोबर. याच्यासाठी काय योजना आहे शासन? तर त्याच्यासाठी जर तुम्हाला चुकीची माहिती मिळाली, अर्धवट मिळाली, दिशाभूल करणारी मिळाली किंवा खोटी मिळाली, तर बऱ्याच प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यावर FIR सुद्धा दाखल झालेले आहेत. आणि आता पहिलं जे IPC होतं, IPC गेलं, त्याच्यानंतर 2023 मध्ये भारतीय न्याय दंड संहिता BNS कलम आलं. तर BNS मध्ये माहिती न देणे, खोटी देणे, चुकीची देणे, दिशाभूल करणे, अर्धवट देणे, कलम 198, 199, 211, 212, 217 आणि 218 यानुसार सुद्धा आपण संबंधित त्याच्यावर जनमाहिती अधिकार FIR दाखल करू शकतो. द्वितीय अपील दाखल न करता भ्रमित मिळालेल्या माहिती करता योग्य असं कार्यालय कोणतं, अधिकारी कोणता ज्यांच्याकडे आपण डायरेक्ट तक्रार दाखल करू? संबंधित ज्या विभागाकडून आपल्याला म्हणजे चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती मिळाली, त्याच्या वरिष्ठाकडे सुद्धा आपण तक्रार करू शकतो. पण त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, माहिती मिळू शकत नाही. माहितीसाठी तुम्हाला आयोगात जावं लागेल. तो आदेश दिल्यानंतर जर मग आयोगाची दिरंगाई होते, याबद्दल आपली संघटना काय करणार पुढे? आता आयोगामध्ये असं आहे की आम्ही आमच्या संघटनेचा त्यासाठी लढा चालू आहे. पण आज काय झालेलं आहे की जे आयुक्त आहेत हे पण सुद्धा तेवढे सक्षम नाही आहेत, कारण बरेच अधिकारी कुठेतरी हा कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यामधून जे आमच्यासारखे जे सदस्य किंवा जे कार्यकर्ते आहेत तर पुढे यांना तरी खंडणी म्हणून त्या दृष्टीनं यांच्याकडे पाहण्याचा कल वाढलेला आहे आणि त्यांची बदनामी सुद्धा काही अधिकारी करतात.
जिल्ह्यात पुढची प्रणाली काय आहे आपली? जिल्ह्यामध्ये पुढची प्रणाली असं आहे की माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कुठेही काही अडचण आली किंवा त्याला कुठं खंडणीमध्ये खोट्या याच्यामध्ये अडकवायचा प्रयत्न केला तर त्याच्यासाठी पण आम्ही सुद्धा प्रयत्न करतो. आपल्या संघटनेच्या संस्थापक अध्यक्षांचं नाव? आमच्या संघटनेचे अध्यक्ष श्री अजय तुमने, कुठून आहे? हे मुक्काम पोस्ट सावली, जिल्हा चंद्रपूर, हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. सागर सर, तालुक्यात आपण तालुकाध्यक्ष म्हणून आपली निवड झाली. हो. तर तालुक्यातील माहिती अधिकाराबाबत आपलं काय विचारधारणा आहे? म्हणजे नांदुरा तालुक्याच्या हद्दीपर्यंत नांदुरा तालुक्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे किंवा जो आम्ही जास्तीत जास्त उघडकीस करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागू. काही ठिकाणी माहिती अधिकार कार्यकर्त्यावर सुद्धा जीवघेणे हल्ले होतात, जसे पत्रकारांवर झालेले आहेत. हो. कडेकोड्यासाठी तर त्यांना संरक्षण मिळावं, असा काही कायदा प्राप्त व्हावा असं तुमच्या संघटनेकडून काही उपाययोजना नक्कीच भविष्यात करू आम्ही प्रयत्न. तालुक्यात एकूण सदस्य किती आहेत आपले तालुक्यामध्ये? आज रोजी आमच्या संघटनेमध्ये आम्ही 8 ते 10 लोक कार्यरत आहे आणि आणखी कोणी नवीन लोक असतील जे इच्छुक असतील की ज्यांना कायद्याबद्दल आवड आहे, माहिती नाही आहे, तर त्यांना पण आम्ही सुद्धा सांगण्याचा आणि व्यवस्थित दिशेने जाण्याचा प्रयत्न. माहिती अधिकारामध्ये भरपूर कार्यकर्ते आहेत. हो. तर यांना काय संदेश देऊ इच्छिता आपण एक शेवटचा? जे उद्देश काय आहेत आपले माहिती अधिकार कार्यालय? बऱ्याच ठिकाणी काय असते की आजकाल आपण पाहत आहे की कुठल्याही कार्यामध्ये पारदर्शकपणा राहिलेला नाही आहे आणि जो भ्रष्टाचार उघडकीस करण्याचा प्रयत्न करते तर त्याला कुठेतरी टार्गेट केलं जाते. तर जर संघटना असली तर संघटनेच्या माध्यमातून आपली एकी आणि ताकद दिसून येते आणि आपण जर एकटं लढत असलो तर एकट्या माणसाला हरवणे सहज सोपी आहे, पण संघटनेला हरवणे कठीण आहे. त्याच्यामुळे संघटने मिळून जर काम केलं तर ते काम सफल पण होते आणि साध्य पण होते. आणि शासकीय कामात दिरंगाई जी होती ती लवकर काम होणार भविष्यामध्ये लोकांचं. जास्तीत जास्त कामे तहसील, ग्रामपंचायत आणि विभागात जे आपल्या तालुक्याच्या स्तरावर आहेत, हो, हे ग्रामपंचायत, तहसील आणि पोलीस प्रशासन हो. या तिन्ही भागातच होते. हो. तर कार्यकर्त्यांवर ज्या वेळेस त्यांच्यावर आघात होतात, हो. ते पोलीस प्रशासनाकडे तक्रार द्यायला जातात, हो. त्यावेळेस त्यांची तक्रार सुद्धा घेतली जात नाही, असे सुद्धा प्रकार झालेले आहेत. बरेचसे त्याच्यासाठी प्रकार झालेले तुमची आहेत. संघटना काय करणार? म्हणजे त्यांच्या विरुद्ध पण आता मी स्वतः माझ्या सोबत पण तसं झालेलं आहे आणि माझी FIR जवळपास 15 महिन्यानंतर लिहिलेली आहे. तर IG, SP, ऍडिशनल SP, त्याच्यानंतर SDPO, त्याच्यानंतर तत्कालीन ठाणेदार आणि त्याच्यानंतर जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरुद्ध नागपूरला केस दाखल करणार आहे की त्यांची डिपार्टमेंट इन्क्वायरी करायची आणि त्यांना कायमस्वरूपी सेवेतून काढून टाकायचं. आणि असाच एक प्रकार आमचे जे सदस्य आहेत त्यांच्यासोबत असा प्रकार आपल्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये घडला होता. ते ज्या वेळेस त्यांची तक्रार द्यायला गेली होती तर त्यांचा तक्रार न घेता त्यांचा अर्ज फेकून देण्यात आला होता आणि त्यांना तिथं मारहाण करण्यात आली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला त्या अर्जदाराला व्हिडिओ काढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी जे अर्जदार होते, तक्रारदार, त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पण सुद्धा व्हिडिओ काढू शकतो. तरी त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यावेळेस त्यांना मारहाण केल्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ आमच्या संघटनेने व्हायरल केला आणि आमच्या संघटनेनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ बघितला, व्हायरल झाला. तेव्हा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं संबंधित जे स्टेशनचे ठाणेदार होते त्यांना फोनवर रिसर तक्रारी केल्या. तर जो अधिकारी होता मारहाण करणारा त्याच्यावर आज रोजी डिपार्टमेंटने कारवाई केलेली आहे आणि त्याच्यात सुद्धा आम्ही कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलेलं आहे. कोणता एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याची पाठराखण करतो प्रत्येक क्षेत्रात, बरोबर. अशा प्रकारे काही पाठराखण करण्यात आलेली आहे की पारदर्शकतेप्रमाणे त्या अधिकाऱ्याला शिक्षा झालेली आहे, याबद्दल काही थोडी माहिती? शेवटी कसा खालून वरपर्यंत सर्व एकाच माळीची मणी आहेत, तर त्यासाठी आपल्याकडे सक्षम आणि भक्कम पुरावे असणं आवश्यक आहे. जर आपल्याकडे पुरावे आणि एव्हिडन्स असले तर कितीही मोठा अधिकारी असला तरी आपण त्याच्या विरोधात कारवाई करू शकतो. हे होते दत्ताभाऊ करांगडे, माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व तालुक्यातील व जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना एक संदेश देऊ इच्छितो की त्यांनी नांदुरा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आमचे सागरभाऊ वेरुळकर यांची भेट घेऊन या संघटनेमध्ये सामील व्हावं, जेणेकरून ते एकटे पडून त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा आघात येऊ नये, संघटनेची ताकद त्यांच्या पाठीमागे राहावं. तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा दत्ताभाऊंची भेट घ्यावी, जिल्हाध्यक्षांची भेट घ्यावी आणि त्यांनी सुद्धा या संघटनेमध्ये सामील व्हावं. तोपर्यंत बघत राहा. जय हिंद.